नमस्कार मित्रांनो, आपला अधिकारमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। विचार करा, तुम्ही बाजारातून एखादी वस्तू विकत घेतली आणि ती लगेच खराब निघाली, किंवा तुमच्या दुकानदाराने तुमच्याकडून MRP पेक्षा जास्त पैसे घेतले, तर तुम्ही काय करता? सोडून द्या, कोण भांडत बसणार असा विचार करून गप्प बसता का? जर तुमचे उत्तर हो असेल तर थांबायची वेळ आली आहे, कारण एक ग्राहक म्हणून भारताचा कायदा तुम्हाला भक्कम अधिकार देतो, आणि तोच कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट। ग्राहकाचे प्रमुख 5 हक्क कोणते? चला सोप्या भाषेत समजून घेऊया। सुरक्षेचा अधिकार, राईट टू सेफ्टी। याचा अर्थ असा होतो की तुम्ही खरेदी केलेली कोणतीही वस्तू किंवा सेवा तुमच्या आरोग्यासाठी किंवा आयुष्यासाठी धोकादायक नसावी। उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेतले किंवा गॅस शेगडी घेतली आणि उपकरण खराब झाला, तर ती कंपनी पूर्णपणे जबाबदार असते। वस्तू नेहमी ISI मार्क असलेलीच खरेदी करावी। माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन। वस्तू किंवा सेवेची पूर्ण आणि खरी माहिती मिळवणे हा तुमचा हक्क आहे। उदाहरणार्थ, वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग डेट, बनावट तारीख आणि एक्सपायरी डेट काय आहे, ती कशापासून बनली आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे तिची MRP म्हणजे कमाल किरकोळ विक्री किंमत किती आहे। दुकानदाराने MRP पेक्षा 1 रुपयाही जास्त मागितला किंवा लपवून खराब माल विकला तर तो कायदेशीर गुन्हा आहे। निवडीचा अधिकार, राईट टू चूज। ग्राहकाला त्यांच्या आवडीची वस्तू निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे। उदाहरणार्थ, अनेकदा दुकानदार म्हणतात हे प्रॉडक्ट घ्यायचे असेल तर सोबत तुम्हाला ही वस्तू घ्यावीच लागेल, किंवा शाळेचे ट्रस्ट म्हणतात गणवेश आणि पुस्तके तुम्हाला आमच्याच दुकानातून घ्यावं लागेल। लक्षात ठेवा, ही सक्ती बेकायदेशीर आहे। कोणती वस्तू कोणत्या ब्रँडची आणि कुठून घ्यायची हा निर्णय फक्त तुमचा आणि तुमचा आहे। 4. तक्रार निवारणाचा अधिकार, राईट टू रेड्रेसल। जर तुमची फसवणूक झाली किंवा वस्तू खराब मिळाली तर फक्त तक्रार करायचाच नाहीत, तर नुकसान भरपाई मिळवण्याचा हक्कही तुम्हाला आहे। उदाहरणार्थ, जर दुकानदाराने खराब झालेला TV, मोबाईल बदलून देण्यास नकार दिला किंवा वॉरंटी असूनही सर्व्हिस दिली नाहीत, तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊन कन्झ्युमर कोर्टमध्ये जाऊन तुमचे पैसे परत मिळवू शकता आणि मानसिक त्रासाची भरपाईही मागू शकता। 5. ग्राहक शिक्षणाचा अधिकार, राईट टू कन्झ्युमर एज्युकेशन। ग्राहक म्हणून तुमचे काय काय हक्क आहेत, बाजारात काय नवीन कायदे येत आहेत हे जाणून घेणे हा तुमचा कायदेशीर हक्क आहे। जसे की आज तुम्ही हा माझा व्हिडिओ बघून स्वतःला जागरूक करत आहात, हा सुद्धा तुमचा कायदेशीर हक्क आणि शिक्षणाचा अधिकार आहे। थोडक्यात काय तर सुरक्षित वस्तू वापरा, माहिती घेऊन खरेदी करा, स्वतःच्या पसंतीने निवडा, फसवणूक झाल्यास तक्रार करा आणि नेहमी जागरूक राहा। खरेदीचे पक्के बिल घ्यायला कधीही विसरू नका। फसवणूक झाल्यास लगेच 1915 या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर कॉल करा, 1915, किंवा NCH ॲप, लक्षात ठेवा NCH ॲपवर ऑनलाईन तक्रार नोंदवा। जागरूक व्हा, सतर्क राहा आणि आपले हक्क वापरा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।